आहे, निसर्गोपचार आहे आणि अजून काय काय आहे बरं. पहिला आहे तो आयुर्वेद आहे, पहिलं मॉड्यूल आहे ते आयुर्वेदाचं आहे. त्याच्यानंतर रेकी आहे, त्याच्यानंतर निसर्गोपचार आहे आणि इफेक्ट ऑफ योगिक क्रियाज ऑन बॉडी, योगिक प्रॅक्टिस ऑन बॉडी, तो एक विषय तुम्हाला. असे 4 मॉड्यूल आहेत. तर आज आपण आयुर्वेद पाहण्यासाठी सुरुवात करतोय. तर आयुर्वेद, आता मी तुम्हाला नोट्स नंतर देईन, कारण मला 2-3 दिवसापूर्वीच समजलं की मला हा विषय शिकवायचा आहे. मला माहित नव्हतं की माझ्याकडे हा विषय आहे आणि त्यामुळं याच्या पीपीटी माझ्या तयार नाहीये. तर आज मी तुम्हाला शिकवते आणि शिकवून झालं की मग रोज थोड्या थोड्या पीपीटी तयार करते आणि तुम्हाला परीक्षेच्या आधी ह्याच्या पीपीटी मी तुम्हाला देते. ठीक आहे. मला वाटलं नवीन कुणी आहे की काय, तर म्हणून हे केलं. अजून एक त्या माधुरी कोणीतरी होत्या ना, माधुरी. परत ती तुलसी एक होती ना, तुलसी. त्या झाले ना, पास झाले त्या. एम ए संपलं त्या. माधुरी खटोड हे सर्व धानोरकर झाले सर्व. कठोर होत्या त्या बरोबर. हो, खटोड झाले त्या. तर काय सांगत होतात सर? हे फर्स्ट इयरची बॅच आता सेकंड. त्याच्यामध्ये आयुर्वेद एक आहे, त्यानंतर योगा आहे आणि योगा तर आपण योगामध्येच तुम्ही एम ए करत आहात, त्यामुळं सब्जेक्टचं नाव आहे योगा अँड अदर सिस्टीम्स ऑफ हिलिंग. तर त्याच्यामध्ये पहिलंच मॉड्यूल आपल्याला आयुर्वेदाचं आहे. तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदाचा इतिहास काय आहे, ओरिजिन काय आहे आणि कुठे कुठे त्याचा आपल्याला उल्लेख सापडतो आयुर्वेद या विषयाबद्दल आणि त्याची बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत, मुख्य तत्व, मूलतत्व काय आहेत, तर हे आपण आज समजावून घेणार आहोत. तर आयुर्वेदाची व्याख्या जर बघायची झाली तर आयुर्वेदाबद्दल सांगताना आपल्याला चरक संहितेमध्ये आयुर्वेदाच्या उगमाबद्दल वाचायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला सुश्रुत संहितेमध्ये वाचायला मिळतं आणि त्याचबरोबर वाग्भटामध्ये. तर चरक, सुश्रुत आणि वाग्भट हे जे हे आहेत, तर हे 3 महत्वाचे ग्रंथ आहेत आयुर्वेदाचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून. तर आज आपण इतिहासापासून सुरुवात करतो आहोत. मला एक 3-4 दिवसापूर्वीच कळलं की मला हा विषय शिकवायचा आहे आणि त्यामुळं आता माझ्या पीपीटी तयार नाहीये, पण मी तुम्हाला ह्याच्या पीपीटी तयार करून देईन. तर आज आपण इतिहास बघणार आहोत, व्याख्या बघणार आहोत आणि मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्याची प्रिन्सिपल्स, मुख्य तत्व, बेसिक प्रिन्सिपल्स, कार्डियल प्रिन्सिपल्स ज्याला म्हणतात, ती आपण पाहणार आहोत. तर आयुर्वेदाची व्याख्या करत असताना आयुषो वेदः आयुर्वेदः असं आयुर्वेदाची ही जी पहिली छोटीशी, सगळ्यात छोटीशी जर व्याख्या बघायची झाली तर आयुषो वेदः आयुर्वेदः असं आपण ह्याची व्याख्या बघतो. आता आयु म्हणजे काय? सविता, आयु म्हणजे काय? आयु म्हणजे काय? आपण नेहमी आपल्याकडे आयुष्य, कोणी पण नमस्काराला वाकलं की आपण आयुष्यमान भव, औक्षवंत व्हा असा आपण आशीर्वाद देतो. त्याचा अर्थ काय असतो, तर तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे. याच्यातला आयुष्य शब्द म्हणजे काय आहे, तर आपलं आयुष्य, आयु मर्यादा, जितके वर्ष आपण जगणार आहोत आणि त्यालाच आपण जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो हा कालावधी असतो त्यालाच आपण जीवन असं म्हणतो. तर आयुष्य हा वेद, हा म्हणजे काय की आपल्या आयुष्याचं जे शास्त्र आहे. वेद म्हणजे काय, जे आपल्याला ज्ञान देत. वेद, वेद हा शब्दाची उत्पत्ती आपण पाहिलेली आहे. विद, विद या धातूपासून वेद हा शब्द तयार झालाय. टू नो, जाणून घेणं, ज्ञान संपादन करणं, ज्ञान प्राप्त करणं म्हणजे वेद. आणि विद पासून वेद हा शब्द तयार झालेला आहे. तर सायन्स ऑफ लाईफ म्हणजे आपल्या आयुष्य जीवनाचा, हे जीवन काय आहे, हे आयुष्य काय आहे हे जाणून घेणं, त्याला सायन्स विच अंडरस्टँड लाईफ, ज्याच्यामुळे आयुष्य समजतं त्याला आयुर्वेद म्हणता येईल. असंच तसंच
ज्या शास्त्राची ओळख करून घेऊन, ज्या शास्त्राची माहिती करून घेऊन आपण एक सुखी समाधानी असं आयुष्य जगतो. खूप छान, एक परिपूर्ण अशी त्याला जीवन पद्धती ज्याला असं म्हणता येईल, त्याला आयुर्वेद असं म्हणायचं आहे. आणि असं हे जे आयुर्वेद शास्त्र आहे, तर त्याची अजून एक वेगळ्या पद्धतीने पण आपण व्याख्या, अनेक व्याख्या आहेत. आपण आज बऱ्याच व्याख्या बघणार आहोत. आयुर्वेद म्हणजे काय, आयु म्हणजे काय, आणि वेगवेगळ्या ग्रंथकर्त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या व्याख्या आपण पाहणार आहोत. तर शरीर शरीर इंद्रिय सत्वम आत्मसंयोगो धारी जीवितम, त्याला आयुर्वेद म्हणायचं. आयु मीन्स आयु म्हणजे काय, आयुष्य म्हणजे काय, तर शरीर ज्यामध्ये आपलं शरीर, आता नुसतं शरीर असतं का, तर आपल्या शरीरामध्ये काय काय असतं तुम्हाला माहितीये. शरीर, मन, बुद्धी, आत्मा, ह्याला आपण काय म्हणतो, मनबुद्धी, अहंकार, चित्त, या सगळ्याला मिळून आपण काय म्हणतो, अंतःकरण चतुष्टय. ते अंतःकरण चतुष्टय आपल्या शरीरामध्ये फक्तच शरीर नसतं, तर त्यामध्ये मन सुद्धा असतं, बुद्धी असते, अहंकार असतं, चित्त असतं, आणि ह्या सगळ्यांनी आपलं शरीर नावाचं संस्थान तयार होतं. आणि त्यानंतर इंद्रिय, इंद्रिय म्हणजे पंचज्ञानेंद्रिय. पंचज्ञानेंद्रिय तुम्हाला माहितीये, पंचज्ञानेंद्रिय असतात, सत्व असतं याशिवाय, आणि त्याचबरोबर आत्मा असतो. सत्व म्हणजे काय, तर आपल्या शरीरामधली सर्वोत्कृष्ट अशी जी ऊर्जा असते, सर्वोत्कृष्ट जे चैतन्य असतं, सर्वोत्कृष्ट जी शक्ती असते, जी सकारात्मकता असते, जे साहस असतं, जे धैर्य असतं, एक आपल्या सूक्ष्म शरीराचे भाग आहेत. सगळ्या पंचकोशाने आपलं हे शरीर बनतं. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. या पंचकोशात्मक आपलं शरीर असतं. त्याच्यातला फक्त अन्नमय कोश आपल्याला दिसत असतो. प्राणमय कोश आपण अनुभवतो, आणि प्राणमय कोशामुळेच आपलं शरीर आणि मन एकमेकाला जोडलं जातं. एक अन्नमय कोश सोडला तर प्राण, मन, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, हे जे चारी हीच आहेत आपल्या आत्म्यावरची आवरण आहेत असं म्हटलं तरी चालेल. याच्यापैकी फक्त अन्नमय कोश आपण पाहतो. बाकी प्राणमय असू दे, मनोमय कोश असू दे, विज्ञानमय कोश असू दे, आनंदमय कोश असू दे, हे फक्त आपण अनुभवतो. विज्ञानमय कोश म्हणजेच बुद्धी, इंटेलेक्ट, आणि आनंदमय कोश म्हणजे ब्लिस बॉडी, जो आपण अव्याहत प्रयत्न करत असतो आपल्या जीवनामध्ये. जीवनाचं सर्वोत्कृष्ट ध्येय काय असतं, तर तुरीय अवस्था प्राप्त करणं, किंवा सुषुप्ती अवस्थेतून तुरीय अवस्था प्राप्त करणं. आपण बऱ्याच वेळा, मी आदिशंकराचार्यांच्या प्रातस्मरण स्तोत्राची तुम्हाला आठवण करून देते, की त्याच्यामध्ये आदिशंकराचार्य म्हणतात, प्रातस्मरामी हृदि संस्फुरदात्मतत्वं सच्चित सुखम परमहंस गतिम तुदीयम यत् स्वप्न जागर सुषुप्तम वैति नित्यम तद ब्रह्म निष्कलम न च भूत संगः. तर ह्याच्यातली जी तुरीय अवस्था आहे, त्या तुरीय अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न असतो, म्हणजे जीवन जगणं, जन्माला आल्यानंतर पहिला श्वास घेण्यापासून ते अखंड मृत्यूपर्यंत, अखेरच्या श्वासापर्यंत आपण अखंड धडपड करत असतो, की एक मला सुखी, समाधानी, शांत, स्ट्रेस फ्री असं आयुष्य माझ्या वाट्याला आलं पाहिजे. आणि त्यासाठी सतत आपण धडपडत असतो. आपण चांगलं अन्न खाण्याचा प्रयत्न करतो, आपण मिताहार घेण्याचा प्रयत्न करतो. आयुर्वेदामध्ये जसं सांगितलंय, योगामध्ये ज्या पद्धतीने आहार पद्धती सांगितली, ते आहार विधी आपण फॉलो करायचा प्रयत्न करतो. आपण कृष्णाने भगवद्गीतेत जसं सांगितलं, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः, त्या पद्धतीने आपण योग्य प्रकारे आहार घ्यायचा प्रयत्न करत असतो, योग्य प्रकारे विहार करायचा प्रयत्न करत असतो, विश्रांती घेण्याचा प्रयत्न करत असतो, योग्य एक्सरसाइज करायचा प्रयत्न करत असतो, योग्य विचार करत असतो, आणि तसं वर्तणूक करत असतो. आणि मग हा सगळा प्रयत्न कशासाठी असतो, तर एक शांततापूर्ण, सुखी, समाधानी आयुष्य माझ्या वाट्याला यावं, आणि ह्यासाठीची ही धडपड असते. आणि हे सगळं ज्याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं, की कसं खायचं,
तुमचा दिनक्रम कसा असला पाहिजे, सकाळपासून रात्रीपर्यंत तुमची दिनचर्या कशी असली पाहिजे, ऋतूनुसार तुमचा आहार कसा असला पाहिजे, वर्षा ऋतूमध्ये तुम्ही काय, पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही काय खाल्लं पाहिजे, हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही काय खाल्लं पाहिजे, उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही कसं खाल्लं पाहिजे, कसं विश्रांती घेतली पाहिजे, काय पथ्य अपथ्य पाळलं पाहिजे, जे ऋतुचर्या आपण शिकतो, दिनचर्या आणि ऋतुचर्या, हा सगळा एक आयुर्वेदाचा भाग आहे महत्वाचा. शरीर शुद्धीच्या अनेक प्रक्रिया आहेत, पंचकर्म, जसं आपण योगामध्ये षटकर्म शिकतो तशी आयुर्वेदामध्ये पंचकर्म आहेत. शरीराच्या शुद्धीसाठी केल्या जाणाऱ्या क्रिया, काही आजार असतील तर ते आजार बरे करण्यासाठी त्रिदोष आपण बघणार आहोत, त्रिदोषवाद, त्रिदोषी सिद्धांत, आयुर्वेदाची जी प्रिन्सिपल्स आहेत तिकडे वळण्यापूर्वी आपण ही बेसिक थोडीशी माहिती करून घेऊया. आणि मग हा सगळा आपला प्रयत्न कशाचा असतो की एक चांगलं, स्वच्छ, सुंदर, शांततापूर्ण, समाधानी आणि स्ट्रेस फ्री लाईफ मला मिळू दे, आणि ज्यामध्ये माझं शारीरिक, मानसिक, माझं बौद्धिक, माझं नैतिक, माझं भावनिक आरोग्य चांगलं राहू दे. आणि म्हणूनच आपण जर जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या बघितली तर जागतिक आरोग्य संघटनेची 21व्या शतकातली व्याख्या काय सांगते, तर health is a complete state of physical, mental, and social well-being, and not merely the absence of disease or infirmity, असं सांगतं. म्हणजे शरीरामध्ये एखादा आजार नसणं किंवा दौर्बल्य नसणं म्हणजे फक्त तुमचं आरोग्य नाही, तर तुमच्या शरीराचं आरोग्य चांगलं पाहिजे, मनाचं आरोग्य चांगलं पाहिजे, आणि तुमचं समाजामध्ये वावरत असताना सामाजिक आरोग्य पण चांगलं पाहिजे. याच्या पुढे जाऊन जागतिक आरोग्य संघटनेनं अलीकडच्या काही वर्षामध्ये ह्याच्यात 3 शब्द आणखीन ऍड केले. युअर इंटेलेक्च्युअल वेलबिंग, इंटेलेक्च्युअल म्हणजे तुमची बौद्धिक आरोग्य तुमचं कसं आहे, इकॉनॉमिकल वेलबिंग म्हणजे तुमचं आर्थिक आरोग्य कसं आहे, आणि शेवटचा महत्वाचा शब्द घातलाय तो म्हणजे स्पिरिच्युअल वेलबिंग, तुमचं आध्यात्मिक आरोग्य कसं आहे. आणि ह्याच स्पिरिच्युअलिटीच्या शोधार्थ आपण ह्या स्पिरिच्युअलिटी जाणून घेणं, अनुभवणं, प्राप्त करण्यासाठीच आपण हा सगळा योगाचा उपद्व्याप आपण करतो आहोत. तर हे ज्याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं तो म्हणजे आयुर्वेद, आणि म्हणून याला आयुष्याचा वेद, आपल्या जीवनाचा वेद, आपल्या आयुष्याचा वेद, आपल्या जीवाचा वेद, म्हणून याला आयुर्वेद असं म्हटलेलं आहे. आणि आयुर्वेदातली सुद्धा जर तुम्ही आरोग्याची व्याख्या जर बघितली तर समदोष हा, समाग्निश्च, समधातू, मलक्रिय हा, प्रसन्न आत्मेंद्रिय मन हा, स्वस्थ इत्याभिधीयते. बघा, तेवढं जवळजवळ 5 ते 10 हजार वर्षापूर्वीचं हे शास्त्र आहे. पहिला उल्लेख आयुर्वेदाचा आपल्याला ऋग्वेदामध्ये मिळतो, पण अथर्व वेदामध्ये त्याचा जास्त आपल्याला उल्लेख मिळतो, आणि म्हणून आयुर्वेद हा अथर्व वेदाचा उपवेद आहे असं मानलं जातं. आणि जरी ऋग्वेदामध्ये उल्लेख मिळत असला तरी त्याच्यामध्ये इनडेप्थ आपल्याला माहिती मिळत नाही, पण तीच अथर्ववेदामध्ये मिळते, आणि म्हणून अथर्ववेदाचा आयुर्वेद हा उपवेद आहे असं मानलं जातं. तर ही म्हणजे वेद काळापासून आपल्याला आयुर्वेदाचा इतिहास किंवा त्याचं ओरिजिन आपल्याला मिळतं. आणि सगळ्यात प्राचीन वेद जर कुठला असेल तर तो ऋग्वेद आहे. म्हणजे ऋग्वेदामध्ये आपल्याला योगाचा आयुर्वेदाचा उल्लेख सापडतो, पण प्रामुख्यानं अथर्ववेदामध्ये जास्त माहिती मिळते, म्हणून आपल्याला अथर्ववेदाचा आपण आयुर्वेद हा उपवेद आहे असं आपण मानतो. आणि हा जो आयुर्वेद आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदाने स्वास्थ्याची काय व्याख्या केली, तर समदोष हा, त्रिदोष सिद्धांत आपण शिकणार आहोत योगा आयुर्वेदाची प्रिन्सिपल शिकताना. तर त्रिदोष जेव्हा साम्यावस्थेमध्ये असतात, समदोष हा समस्थितीमध्ये असतात, समधातू शरीरातले सप्तधातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सप्तधातू जेव्हा साम्यावस्थेमध्ये असतात, आणि ज्यावेळी मलक्रिया, मल मूत्र विसर्जन, त्याचबरोबर घाम पुरुष ज्यावेळी व्यवस्थितरित्या त्याचा निचरा होतो, योग्य वेळी आपल्याला ह्या ज्या उत्सर्जनाच्या प्रक्रिया आहेत त्या आपण व्यवस्थित उत्सर्जन होतं, कुठलीही अडचण न येता, रात्री कुठली गोळी घ्यायला लागत नाही संडाशीला साफ होण्यासाठी,
किंवा लघवीचा कुठला त्रास होत नाही, लघवीची आग होत नाही, जळजळ होत नाही, व्यवस्थित लघवी आपल्याला होती, पोटात दुखून येत नाही. तसंच व्यवस्थित जिथे जेव्हा घाम यायला पाहिजे तेव्हा आपल्याला व्यवस्थित घाम येतो. जे शरीरातून जे वेस्ट मटेरियल आहे, सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट, गॅसियस वेस्ट, ते योग्य प्रकारे बाहेर पडतं. आणि याशिवाय एवढंच नाही, प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा, ज्याच्यामुळं मन प्रसन्न राहतो, आत्मा प्रसन्न राहतो, त्याला आरोग्य म्हणावं, असं ही आयुर्वेदाची व्याख्या आहे. आजची जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या ही जर 21व्या शतकातली आहे आणि आपण आयुर्वेदाची जी व्याख्या केलेली आहे ती जवळजवळ 5 ते 10 हजार वर्षापूर्वीची व्याख्या आहे. म्हणजे किती प्राचीन असा आयुर्वेद आहे बघा. 10,000, 5,000, 10,000 वर्षापूर्वीचं शास्त्र आणि आजची 21व्या शतकातली जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या, दोन्ही बघा कंबाईन आहेत. म्हणजे एकूण एक जे पाहिजे ते सगळं ह्याच्यात आयुर्वेदामध्ये आहे. म्हणून याला एक परिपूर्ण जीवन जगण्याची कला म्हणजे आयुर्वेद. इट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. जसं योगशास्त्र हे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये म्हणून आधीच प्रयत्न करायचा, याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. तेच प्रिन्सिपल इथं आयुर्वेदामध्ये आहे. हा एक होलिस्टिक अप्रोच आहे, इंटिग्रेटेड अप्रोच आहे. ऍलोपॅथीच्या सोबत जर तुम्ही ऍलोपॅथीचा जर उगम बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की हे अत्यंत प्राचीन असं शास्त्र आहे. आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा जो प्रणेता हिपोक्रेटिस, त्या हिपोक्रेटिसने सुद्धा या आयुर्वेद शास्त्राचा आधार घेतला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये आयुर्वेद हा भारतातून चीनमध्ये गेला, तिथं सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रक्रिया झाल्या. तसंच ग्रीसचा जर इतिहास बघितला, मध्यपूर्व देशांचा मधला जो इतिहास बघितला तर त्याच्यावरती सुद्धा बेसिक जे काही हे आहे मूल ग्रंथ म्हणून त्यांनी आयुर्वेदाकडे बघितलंय. आणि म्हणून हे अत्यंत प्राचीन असं शास्त्र आहे. याचा उगम आपल्याला वेदांमध्ये मिळतो, उपनिषदांमध्ये मिळतो. आणि त्याचबरोबर इसवी सनाच्या प्रत्येक शतकामध्ये, पहिल्या शतकापासून तसे उल्लेख आपण देऊ शकतो. 8वं शतक, 9वं शतक, 12वं शतक, आणि त्या ह्याच्यामध्ये आयुर्वेदाचे अनेक ग्रंथ निर्मिती झाली. आणि त्या पद्धतीने हे सगळं मी तुम्हाला नोट्समध्ये डिटेलमध्ये देणार आहे. तर त्यामुळं काही घाबरू नका की हे लिहून कसं घ्यायचं. तर त्याच्यापेक्षा तुम्ही लेक्चरकडे व्यवस्थित लक्ष द्या. मी व्यवस्थित, मला थोडा वेळ द्या, पीपीटी किंवा पीडीएफ तयार करते आणि तुम्हाला मी ते देते. तर हे जे आयुर्वेदाचं शास्त्र आहे ह्याचा आपण उगम बघितला, त्याची व्याख्या बघितली. आता ही जी आयुर्वेदाचं शास्त्र आहे याच्यावरती सगळ्यात जास्त पगडा जर कशाचा असेल तर तो सांख्य दर्शनाचा पगडा आहे. आणि सांख्यांची जे तत्वज्ञान आहे क्रिएशनचं, उत्पत्ती, सृष्टीच्या उत्पत्तीचं, आणि सांख्यदर्शन सुदैवानं मागच्या सेमिस्टरला मीच तुम्हाला शिकवलंय आणि इन डिटेल मध्ये तुम्हाला शिकवलंय. त्याच्या सगळ्या पीपीटीज पण पीडीएफ पण तुमच्याकडे आहेत. तर हे सांख्यदर्शन आज परत एकदा तुम्ही नीट वाचायचं आहे. चेतन तत्व, कॉन्शियसनेस, चेतन तत्व, पुरुष हे चेतन तत्व, आणि त्या चेतन तत्वातून प्रकृतीशी त्याचा, आता इथं आधुनिक सायन्सच्या भाषेत सांगायचं झालं तर या पुरुष तत्वाला आपण एनर्जी असं म्हणू शकतो आणि प्रकृतीला आपण मॅटर असं म्हणू शकतो. ज्यावेळी या मॅटरमध्ये एनर्जीचा प्रवेश होतो म्हणजे प्रकृती आणि पुरुषाचा संयोग होतो, त्याच वेळी सृष्टीचं क्रिएशन होतं. आणि आपण हे बघितलंय, पृथ्वी प्रकृतीमध्ये 3 तत्व असतात, सत्व, रज आणि तमस. हे त्रिगुणात्मक, प्रकृती ही त्रिगुणात्मक होती. आणि ज्यावेळी पण ती अजड असती, अचेतन असती, आणि ज्यावेळी चेतनारूपी पुरुषाशी तिचा संयोग होतो आणि त्याच्यातून संपूर्ण क्रिएशन, त्याला सर्ग असं म्हणतात. हे आपण पाहिलंय मागच्या सेमिस्टरला. तर ते आज परत जरा काढायचं आहे, पुन्हा त्या माझ्या पीपीटी वाचायच्या आहेत. आणि मग सृष्टीची उत्पत्ती होत असताना काय काय घडतं, आपण बघितले महत, बुद्धी आणि अहंकार, ही पहिली 3 तत्व तयार होतात. महत म्हणजे काय? महत म्हणजे काय? बुद्धी.
अहंकार म्हणजे काय अमोल? अहंकार, अहंकाराबद्दल कोण सांगेल? अमोल. स्वतःबद्दलचं अहंकाराबद्दल स्वतःबद्दलचं ज्ञान, स्वतःबद्दलचा अभिमान. इथे थोडा वेगळा अर्थ आहे. आपण जो मराठीत अहंकार असा अर्थ घेतो, इगो, इगो अशा अर्थी इथं अर्थ नाहीये. नाही, अमोल, बरोबर. अमोल काही सांगू शकाल? अहंकार स्वतः स्वतः मॅम, म्हणजे आपण, म्हणजे फक्त मी, आपल्यातला जो मी पण आहे तो अहंकार. तसा अर्थ इथं नाहीये, तेच सांगते मी. इथे वेगळा अर्थ आहे. शीतल, अमोल, शब्दशः अहंकाराचा अर्थ द सेन्स ऑफ आयनेस, हे बरोबर आहे. सेन्स ऑफ आयनेस हा बरोबर आहे, पण देहाबद्दलचा अभिमान नाही, तसा अर्थ इथं नाहीये. तेच मी सांगायचा प्रयत्न करते. इथं अहंकाराला तो अर्थ नाहीये. तर जसं प्रकृती आणि पुरुष यांचा संयोग होतो आणि त्रिगुणात्मक प्रकृती काय होती? सत्व, रजस आणि तमस हे सुप्तावस्थेमध्ये असतात. ते प्रकट व्हायला लागतात आणि त्यांच्या प्रकटीकरणातून काय काय तयार होतं? तीन तीन कुठल्या गोष्टी तयार होतात? कोणत्या गोष्टी तयार होतात? महत, बुद्धी, अहंकार. महत, अहंकार आणि बुद्धी, चित्त, मन, बुद्धी, अहंकार. मन, बुद्धी, अहंकार, बरोबर. तर इथं जो हा इगो आहे ना, तर हा अहंकार जो आहे तो चुकीच्या पद्धतीने इगो या शब्दाशी जोडला जातो. पण तिथं त्याला इगो असा अर्थ नाही. इगो म्हणजे आत्ता जसं तुम्ही म्हणता की खूप अभिमान असणं, हा, दंभो दर्पो अभिमानश्च, जसं कृष्ण भगवद्गीतेत सांगतो तसं, तसा अर्थ इथं नाहीये. तर ह्याच्या पलीकडे जाऊन त्याला मॅडम हा, बोलू? अमोल बोला बोलतोय. बोला ना, बोला. हा, मगाशी एक पेशंट होता त्याच्यामुळे थोडस हे झालं. हा, महत, बुद्धी आणि अहंकार जेव्हा प्रकृतीचे त्रिगुणावस्था समावस्थेत त्रिगुण असतात तेव्हा त्याला आपण प्रधान किंवा प्रकृती असं म्हणतो. आणि त्यानंतर जेव्हा सृजन चालू होतं त्यावेळी त्याला काहीतरी एक मोठं पाहिजे, तो म्हणजे महत. म्हणजे त्रिगुण समावस्थेतून विषमावस्थेमध्ये जाण्याची क्रिया, त्याला जो कारक आहे तो महत. त्यानंतर बुद्धी आणि अहंकार. तर अहंकार जो आहे तो म्हणजे ज्या अस्मिता, म्हणजे कुठल्याही गोष्टीला स्वतःची अशी स्वतःची आयडेंटिटी असते, करेक्ट. ती निर्माण होताना, आता समजा प्रकृतीच्या त्याच्या सगळ्या शेवटच्या गोष्टी काय आहेत तर कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय निर्माणाची. तर त्यांना स्वतःची आयडेंटिटी आहे. मग ती निर्माण करण्यासाठी जी अस्मिता पाहिजे ती म्हणजे अहंकार. करेक्ट, अगदी करेक्ट. हे आन्सर मला अपेक्षित होतं. तर ह्या अहंकारातून काय निर्माण होतं? कुठला सत्वगुण प्रभावी होतो. रजसगुणाकडून तो क्रियाशील होतो. रजसगुणाकडून क्रियाशील होतो, सत्वगुण प्रभावी होतो आणि पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय निर्माण होतात. आणि तसंच ज्यावेळी रजसगुणाकडून तमसगुण प्रभावी होतो, रजसाकडून त्याला उत्तेजना मिळते आणि तमस प्रभावी होतो
आणि त्यावेळी काय निर्माण होतं? पहिल्यांदा काय निर्माण होतात? ज्ञानेंद्रिय. तन्मात्रा निर्माण होतात. तन्मात्रा, पंचतन्मात्रा. तन्मात्रा निर्माण होतात आणि त्या तन्मात्रातून पंचमहाभूत निर्माण होतात. पंचमहाभूत निर्माण होतात आणि म्हणून आयुर्वेद शास्त्र असं मानतं की संपूर्ण सृष्टीतला प्रत्येक गोष्ट ही पंचमहाभूतात्मक आहे आणि म्हणून आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतात्मक आहे. मग आता ह्या पंचमहाभूतात्मक शरीरामध्ये पंचमहाभूत कोणत्या कोणत्या रूपात आपल्या शरीराचा कोणता कोणता भाग बनतात हे आपण इथं आयुर्वेद शिकताना शिकणार आहोत. आणि आता ह्याच्यामधलं जे आपला शरीराचा भाग आहे तो वात पित्त कफात्मक असा बनतो. ह्या पंचमहाभूताचं जसं काही आधिपत्य असतं त्यानुसार आणि मग त्याच्यानंतर जी एक एनर्जी लागते त्याला ती सत्व रजस आणि तमस या रूपाने जी मानसिक शक्ती जी लागते ती सत्व रजस आणि तमस या 3 गुणांनी युक्त असते. आणि म्हणून आयुर्वेदाचा अभ्यास किंवा आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास आपल्याला ह्या लेवलवर संपूर्ण सांख्य दर्शन जे आपण पाहिलं, सांख्य दर्शनाचा जो काही आपण अभ्यास केला तर त्या सांख्य फिलॉसॉफीनुसार आपण आता इथं की प्रकृती पंचमहाभूतात्मक कशी असते, मग त्या प्रकृती म्हणजे काय, तर ज्यावेळी क्रिएशन एखादी जीव निर्माण होत असतो त्यावेळी संयोग होत असताना जी एक समावस्था असते आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने गुणधर्म नवीन होणाऱ्या ह्याच्यामध्ये निर्माण होतात त्या पद्धतीने तुमची प्रकृती बनते. इथं सगळं समस्थितीमध्ये असतं. पण ज्यावेळी दोषाची वैषम्य अवस्था निर्माण होते आणि शरीरामध्ये काहीतरी आजार निर्माण होतात तेव्हा त्याला विकृती असं म्हणतात. तर आपण इथं प्रकृती आणि विकृतीचा कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या अनेक होलिस्टिक सिस्टीम्स आहेत जसं की योग आहे, आयुर्वेद आहे, त्याच्यानंतर होमिओपॅथी आहे, त्याच्यानंतर युनानी चिकित्सा आहे, त्याच्यानंतर ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे, रेकी आहे, प्राणिक हिलिंग आहे. हे जे सगळ्या हिलिंग सिस्टीम्स आहेत, अदर सिस्टीम्स, निसर्गोपचार आहे, ह्यांना सगळ्यांना होलिस्टिक सिस्टीम असं म्हणतात. म्हणजे आपण ॲलोपॅथीच्या सोबतीने आजार पूर्णपणे समूळ नाश करण्यासाठी ह्या सिस्टीम्सचा आपण आधार घेतो. तर आताच आपण बघितलं की इतिहास बघताना आपण काय बघितलं की सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये सापडतो, त्याच्यानंतर अथर्ववेदामध्ये सापडतो आणि हे ज्यावेळी 5 ते 10 हजार वर्षापूर्वीचं शास्त्र आहे आणि ज्यावेळी ते भारतातून चीनमध्ये गेलं तर त्यावेळी सुद्धा तिथल्या काही परंपरा तिथल्या काही टेक्निक्स असतात त्याचा याच्यावरती प्रभाव पडला आणि त्याप्रमाणे तिथं चेंजेस घडले. त्यानंतर ग्रीसमध्ये हिप्पोक्रेटिस आधुनिक वैद्यकशास्त्राचा प्रणेता त्यांनी सुद्धा मदर ऑफ ऑल हिलिंग असं आयुर्वेदाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जेव्हा आधुनिक वैद्यकशास्त्र तयार झालं तर त्याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदाचा मदत घेतली होती. आता हा जो आयुर्वेद आहे तो कुठून आणि कसा निर्माण झाला तर ह्याला एक दैवी ओरिजिन आहे. म्हणजे देवांकडून निर्मिती झाली असं मानलं जातं. तर ब्रह्मदेवानी आयुर्वेदाची निर्मिती केली. ब्रह्मदेवानी आयुर्वेदाची निर्मिती केली आणि त्यांनी दक्ष प्रजापतीला आयुर्वेदाचं ज्ञान दिलं. दक्ष प्रजापतीला आणि तिथून दक्ष प्रजापतीकडून अश्विनी कुमारांनी जे देवांचे वैद्य होते, देवांचे जे डॉक्टर होते, देवांचे जे फॅमिली डॉक्टर होते, आपल्याकडे कसं फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट असतो, आपला एक फॅमिली डॉक्टर असतो, त्यांनी पाठवलं तर आपण स्पेशालिस्ट कडे जातो. आता हळूहळू फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट संपत चाललाय पण अजूनही खेड्यापाड्यातून फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट आहे. तसं देवांचे फॅमिली डॉक्टर म्हणजे अश्विनी कुमार. तर ब्रह्मदेवानी दक्ष प्रजापतीला आयुर्वेदाचं ज्ञान दिलं, दक्ष प्रजापतीने अश्विनी कुमारांना याचं ज्ञान दिलं, अश्विनी कुमारांनी ते इंद्राला दिलं
आणि इंद्राकडून अनेक ऋषी मुनींकडून ते पृथ्वीवरती आलं, ते पण आपण बघणार आहोत. प्रत्यक्ष त्याचे श्लोकच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मग अशा प्रकारे आयुर्वेदाचं अवतरण हे पृथ्वीवरती झालं. आणि आता मी सांगितलं तसं की याच्यामधले 3 महत्वाचे ग्रंथ आज प्रसिद्ध आहेत. एक चरक संहिता, जी साधारणतः इसवी सन पूर्व 1500 शतक त्याचा आहे. त्यानंतर अष्टांग हृदय हे साधारण इसवी सन पूर्व 500 याचा कालावधी आहे. सुश्रुत संहिता ह्याचं पण इसवी सन पूर्व 300 ते 400 वर्ष असा कालावधी आहे ह्याचा. आणि त्यानंतर आपल्या ह्याच्यातून सुद्धा काही लोक की पाश्चात्य देशांमध्ये गेले, जे आयुर्वेदामध्ये तज्ञ असे होते, त्यांनी सुद्धा पाश्चात्य देशामध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करायचा प्रयत्न केला. पण मीनवाईल काय झालं की आपल्यावर अनेक आक्रमणं झाली. यवनांची आक्रमणं झाली, त्यानंतर मुघलांची झाली, त्यानंतर इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज या सगळ्यांची आक्रमणं आपल्या देशामध्ये झाली 1947 सालापर्यंत. आणि त्यामुळं आधुनिक वैद्यकशास्त्राचा पगडा हा वाढत चालला. ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये, ब्रिटिशांचं राज्य जेव्हा आपल्या देशावर होतं, तर त्यावेळी आधुनिक वैद्यकशास्त्राचा प्रभाव आणि प्रचार वाढत गेला आणि आयुर्वेद शास्त्र हे थोडं मागे पडत गेलं, 2 नंबरच्या स्थानावर राहिलं. अजूनही तीच परिस्थिती आहे. आता अलीकडच्या काही 4-5 वर्षात पुन्हा एकदा ही परिस्थिती बदलते. बरेच लोक फक्त आयुर्वेदिकच ट्रीटमेंट द्या असा हट्ट धरतात. तर ब्रिटिशांच्या राजवटीमुळं आपण थोडस त्या आयुर्वेद शास्त्राच्या प्रगतीला सेटबॅक बसला. आणि मग आता जसं स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यानंतर पुन्हा आयुर्वेदाच्या याच्यासाठी बरंच पुनरुज्जीवनासाठी बरेच प्रयत्न केले गेले. त्यानंतर वेगवेगळी आयुर्वेद कॉलेजेस काढली गेली. आता मुद्दाम काही विद्यार्थी आयुर्वेदाचा मुद्दाम अभ्यास करतात, आयुर्वेदाचा अभिमान असतो. दिवसेदिवस आयुर्वेदाकडे पाहण्याचा आणि आयुर्वेदाचा अभ्यास करण्याचा कल आता वाढायला लागलाय. आणि आताच युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमध्ये सुद्धा बरीच आयुर्वेद कॉलेज उघडली गेलेली आहेत. तर अशा पद्धतीने आयुर्वेदाचा प्रचार आणि ज्याच वेळी त्याला जो सेटबॅक बसला, तो सेटबॅक बसण्याचा कालावधी होता साधारण यवनांचं आक्रमण, त्यानंतर ब्रिटिशांचं आक्रमण. आणि ह्या कालखंडामध्ये आयुर्वेदाला खूप प्रचंड असा सेटबॅक बसला होता आणि त्यामुळे थोडस ते मागे पडलं होतं. आता मी तुम्हाला याचा उल्लेख, आता जर तुम्ही वेगवेगळे आयुर्वेदाचे ग्रंथ घेतले तर खूप डीप मध्ये असं वर्णन आढळतं की कोणापासून कोणाकडे कसं त्याचं लिनेज, परंपरा, आयुर्वेदाची परंपरा कशी सुरू झाली. ह्याचे खूप मोठे मोठे श्लोक आहेत. सगळेच तुम्हाला शिकवायचं म्हटलं तर ते प्रॅक्टिकली पण शक्य नाही. खूप वास्ट असे श्लोक आहेत. पण काही महत्वाचे जे श्लोक आहेत त्याचा आपण माहिती करून घेऊया किंवा ते थोडस आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे अनेक महत्वाच्या ग्रंथांपैकी एक महत्वाचा ग्रंथ आयुर्वेदाचा म्हणजे चरक संहिता. तर ह्या चरक संहितेमध्ये आपल्याला पहिलाच जो हे आहे चरक संहितेचं सूत्रस्थानामधला जो पहिल्या अध्यायामधला श्लोक आहे, अथातो दीर्घ जीवितीयम अध्यायम व्याख्यास्यामः, म्हणजे दीर्घ जीवनाविषयाचा, दीर्घायुष्याबद्दलचा अभ्यास कसा करायचा, दीर्घ आयुष्य प्राप्त करण्यासाठी कसा अभ्यास करायचा हे मी सांगतो, असं चरक सूत्रस्थानामधल्या पहिल्या अध्यायामध्येच आणि याच्याबद्दल माहिती सांगायला सुरुवात केली. इति स्माह भगवान आत्रेय ऋषी, असं मग भगवान आत्रेय ऋषी सांगायला लागले
मग ते सांगत असताना ते पुढे सांगतात की दीर्घ जीवितम भरद्वाज उपागमतः इंद्रम उपग्रुपता बुद्धा शरण्यम श्वरम. म्हणजे दीर्घ जीविताची इच्छा करणारे उग्र तपस्वी भारद्वाज ऋषी हे कोणाकडे गेले? इंद्राकडे गेले आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग इथं त्यांनी कोण कोण कसं कसं काय काय हे केलं ते इथं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर इथं हा कुणी कुणी कोणाकोणाला दिला याचा उल्लेख सांगत असताना ब्रह्मदेवाने आयुर्वेद प्रथमतः जसा सांगितला तसा, मी माता सांगितलं तसं दक्ष प्रजापतीला दिला, त्यांच्यापासून अश्विनी कुमाराने व त्यांच्यापासून भगवान इंद्राने तो तसाच्या तसा त्याचं ज्ञान प्राप्त केलं. आणि म्हणून ऋषींच्या सांगण्यावरून भारद्वाज इंद्राकडे गेले आणि मग त्यांनी त्यांच्याकडून इंद्राकडून शिकण्याचा प्रयत्न केला. आणि मग ह्याचं उद्देश त्यांनी सांगितला. ह्या आयुर्वेद शास्त्राचा उद्देश काय आहे? तर धर्म अर्थ काम मोक्षानाम आरोग्यम मूलम उत्तमम. धर्म अर्थ काम मोक्षानाम आरोग्यम मूलम उत्तमम. तर निरोगीपणा, आपला जो निरोगीपणा जो आहे तो आपल्याला कशासाठी हवा असतो? तर आयुष्याचे जे 4 पुरुषार्थ आहेत, जे काही आपल्याला पराक्रम गाजवायचा असतो. पुरुषार्थ म्हणजे काय? पराक्रम. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ तुम्हाला माहिती आहेत. आपण योगामध्ये बरंच हे शिकलेलो आहे. तर याचा उत्तम पाया, हे 4 पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी जर कशाची गरज असेल तर ती उत्तम आरोग्याची गरज आहे. आणि मनुष्य मात्रांवर रोग येतात, अनेक संकटे येतात, आणि म्हणून त्याच्या निवारण्यासाठी काय उपाय योजावेत ते उपाय इथं आता त्यामुळं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर ह्याचा उद्देश काय? आयुर्वेद शास्त्राचा उद्देश काय असा जर प्रश्न आला तर धर्म अर्थ काम मोक्षाना आरोग्य मूलम उत्तमम. निरोगी जीवनाचा, निरोगीपणा, निरोगी जीवन हे कशावर आधारित असतं? 4 पुरुषार्थ ज्यावेळी आपण प्राप्त करतो तेव्हा आपल्याला निरोगी जीवन प्राप्त होतं. तर हे असे अनेक श्लोक आहेत, पण जेवढे छोटे छोटे आणि महत्वाचे तुम्हाला सांगण्यासारखे आहेत आणि तुम्हाला अभ्यासाला ज्याच्यातून सगळं व्यवस्थित समजत राहील ते आपण इथं तेवढेच आपण इथं बघणार आहोत. सगळं काही एवढं खूप वास्ट आहे ते, आणि आपल्याला जो वेळ मिळालाय तेवढ्या वेळेमध्ये हे थोडस कंप्लीट करणं आपल्यासाठी सुद्धा अवघड आहे. तर आता आपण काय काय बघितलं आजच्या ह्याच्यामध्ये? इतिहास बघितला, ऋग्वेद, अथर्ववेद, त्यानंतर इसवी सनाच्या अनेक शतकामध्ये आयुर्वेदाची झालेली प्रगती हे आपण बघितलं. त्यानंतर अधोगती केव्हा झाली, कशी झाली हेही पाहिलं. आयुर्वेदानुसार आरोग्य म्हणजे काय, स्वास्थ्य म्हणजे काय हे पण आपण पाहिलं. आणि त्याचप्रमाणे आयुर्वेदाचा मुख्य उद्देश काय हे पण आपण पाहिलं. कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये कसे कसे ते प्रगती होत गेली हे सगळं आपण इथं पाहिलं. ठीक आहे. आणि मग त्या अनुषंगाने आपण इथं हिस्ट्री, आज इतिहास पाहिला. आणि आता यानंतर बेसिक आयुर्वेदिक फिलॉसॉफी, आयुर्वेदाची प्रामुख्यानं जी काही फिलॉसॉफी आहे, जे काही तत्वज्ञान आहे ते पंचमहाभूतानुसार कसं कसं शरीराचे, आपल्या देहाचे कसे कसे अवयव तयार झाले आणि कसं कसं पंचमहाभूत पण कशा स्वरूपामध्ये आपल्या देहामध्ये, आपल्या देहाला धारण करतात ते आपण पाहणार आहोत. तर आताच आपण जसं पाहिलं की सांख्य दर्शनाचा प्रचंड असा पगडा आयुर्वेद शास्त्रावरती आहे. आणि
अख्खं सांख्य दर्शन पुन्हा इथे एकदा आपण अनुभवतो. आणि म्हणून आयुर्वेद असं मानतं की या विश्वातली प्रत्येक गोष्ट ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे. आणि पंचमहाभूत कोणती सांगा बघूया? पंचमहाभूत कोणती? शीतल, सुवर्णा, पृथ्वी, प्रतिभा. आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता पृथ्वी काय रिप्रेझेंट करते? पृथ्वीमुळे आपल्याला काय कळतं? घन पदार्थ. घन पदार्थ कळतात, बरोबर. सॉलिड स्टेट ऑफ मॅटर, पदार्थाची घनरूप अवस्था आपल्याला कळतं. त्याचबरोबर अजून काय काय कळतं आपल्याला? पृथ्वी म्हटलं की अजून काय काय कळतं? पृथ्वीचे अजून कोणते कोणते गुण आहेत? गंध गंध गंध, सा गंधवती पृथ्वी असं म्हणतात. सा गंधवती पृथ्वी, बरोबर आहे. अजून काय काय? स्थिरता. स्थिरता हा महत्वाचा गुण आहे ना. स्टॅबिलिटी, स्थिरता, रिजिडिटी, कणखरपणा. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, स्थिरता, कणखरपणा, ह्या आपल्या देहाला पृथ्वी तत्वामुळं प्राप्त होतात. आणि म्हणून आपल्या शरीरामधले हाडं, दात, पेशी, टिश्यू हे सगळे कशापासून तयार होतात? पृथ्वी या महाभूतापासून तयार होतात. दुसरं महाभूत कुठलं? पृथ्वी नंतर आप. आप म्हणजे पाणी, जल. जलामुळं काय कळतं आपल्याला? जलाचं स्वरूप कसं असतं? तरलता. रस कळतो, रस. रस कळतो. रस आहे. रस ही तन्मात्रा झाली. आणि पातळपणा, द्रवपणा, पातळपणा आणि बदल कळतो ना. प्रवाही, बदल कळतो ना आपल्याला. तरलता. प्रवाहीपणा, प्रवाहीपणा. प्रवाहीपणा कळतो. आता पाणी आपल्याला कशासाठी गरजेचं असतं? पाण्याची गरज काय असते? सगळ्यात महत्वाची गरज पाण्याची कशासाठी असते? आपल्या शरीराचा किती भाग पाण्याने बनलेला असतो? तहान भागवण्यासाठी. तहान भागवण्यासाठी. म्हणजेच काय? पाणी जर नाही पिलं तर काय होईल? 75% भाग. जिवंत Imbalance. राहण्यासाठी पाणी लागतं. इम्बॅलन्स होईल शरीर. पाण्याशिवाय राहू शकू, पण जिवंत राहायचं असेल तर हवा जितकी, प्राणशक्ती जितकी गरजेची आहे तितकंच पाणी पण गरजेचं आहे. सर्वायवल, आपलं सर्वायवल पाण्यावरती अवलंबून असतं. एक वेळ अन्न नसलं तरी चालेल, आपण पाणी पिऊन भूक भागवू शकतो. आणि किती आपल्या शरीराचा, देहाचा किती भाग पाण्याने बनलेला आहे? 70% पाणी आहे मॅडम. 70% पाणी आहे. अजून काय काय द्रवरूप असतं आपल्या शरीरात? अजून काय काय द्रवरूप असतं? रक्त, रक्त, अजून लसिका, मास नाही. वेगवेगळे स्त्राव असतात आपल्या देहामध्ये, वेगवेगळे स्त्राव असतात. ब्रेन मध्ये कुठला स्त्राव असतो? स्पाइन मध्ये कुठला स्त्राव असतो? मज्जारज्जू मध्ये कुठला स्त्राव असतो? अॅनाटॉमी विसरली का? CSF. CSF. प्रत्येक पेशीमध्ये द्रव असतो. काय काय असतं पेशीमध्ये? सायटोप्लाझम, एंडोप्लाझम, काय काय असतं? आणि पाण्यामुळं आपल्याला काही प्रमाणात का असे ना, सगळे आपल्या शरीरामधले जे वेस्ट आहे, वेस्ट वाहून कशामुळे जातं? शरीराबाहेर पडण्यासाठी वेस्ट मटेरियल, पाण्यामुळे सगळं वेस्ट मटेरियल बाहेर पडतं. 4 दिवस पाणी नाही पिऊन बघा, संडासला होती का बघा. त्यामुळं शरीरातून वेस्ट बाहेर पडण्यासाठी, वेस्ट मटेरियल जे आपल्या देहाला नको आहे ते पण बाहेर पडण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. शरीराचं तापमान रेग्युलेट करण्यासाठी पाण्याची गरज असते. ज्या वेळी आपल्याला इन्फेक्शन होतं, डॉक्टर लोक सांगतात पाणी खूप प्या, पाणी खूप प्या. पाणी खूप पिल्यामुळं काय होतं? इन्फेक्शनशी लढण्याची ताकद येते तुम्हाला. व्हायरल लोड कमी होतो.
डिसीज बरोबर फाईट करायला, इम्युनिटी बिल्ड व्हायला मदत होती. तसंच हार्मोन्स जे आपला हार्मोनल सिक्रिशन जे असतात त्यासाठी सुद्धा बॉडी व्यवस्थित आपली हायड्रेटेड असणं गरजेचं असतं. पण पाण्याला काय असतं, चंचलपणा असतो, पाण्याला प्रवाहीपणा असतो, स्टॅबिलिटी नसती. म्हणजे प्रत्येक महाभूताकडून विशिष्ट गुण आपल्याला आपल्या देहामध्ये फिजिकली आणि शारीरिक आणि मानसिकरित्या सुद्धा येतात. आता पृथ्वी, आप, नंतर तिसरं महाभूत कुठलं आहे, तेज. तेज म्हणजे काय, अग्नी, रूप. अग्नी. तेज म्हणजे अग्नी, करेक्ट. अग्नी काय करतो, अग्नी काय करतो, शरीराचं रूप दाखवतो. ट्रान्सफॉर्मेशन करतो ना. वाचन. सॉलिड पदार्थ असतील तर लिक्विडांचं गॅसेस मध्ये, बरोबर आहे ना. कन्व्हर्शन. पदार्थ घनरूप असेल तर ते द्रव रूपामध्ये रूपांतर करतो. पदार्थ द्रव रूप असेल तर त्याला वायू रूपामध्ये अग्नी परिवर्तित करतो. तर अग्नीकडे शक्ती असते, पॉवर असते. कशाची, ट्रान्सफॉर्मेशनची. आपल्याला एनर्जी प्राप्त होते, आपल्या देहामध्ये मेटाबॉलिझम होतं सगळं. ते कशामुळं होतं, अग्नीमुळं. अग्नीमुळं होतं. याच अग्नीमुळं आपल्या देहामधले ऍटम्स, अणु रेणूमध्ये ऍटम्स आर कन्व्हर्टेड इनटू मॉलिक्युल्स. फूड कन्वर्ट होतं, डायजेशन होतं. त्याच्यानंतर जो पाचक रस तयार होतो तो कशामध्ये कन्वर्ट होतो, रक्तामध्ये शोषलं जातं. ते कशाच्या रूपात साठवलं जातं, एनर्जी. एनर्जी कशाच्या रूपात साठवली जाते, अन्नापासून एनर्जी प्राप्त करतो ती कशाच्या रूपात साठवली जाते, प्रोटीन्स. ग्लुकोज. ग्लुकोज. आणि ग्लुकोज कशामध्ये साठवलं जातं, ग्लुकोजचे साठे ग्लायकोजन मध्ये रूपांतर होतं. लिव्हर मध्ये सगळं होतं ते. फायर ट्रान्सफॉर्म्स फूड इंटू एनर्जी. या उष्णतेमुळेच, या महाभूतामुळेच आपलं अन्नाचं पचन होऊन त्याचं शक्तीमध्ये रूपांतर होतं. पण अग्नीला आकार असतो का, अग्नीला आकार मात्र नसतो. अग्नीला फुलं पण पैसे घे बाबांकडे, फुलं आणायचे. किसी का ऑडियो शुरू है, प्लीज बंद कीजिएगा, आपका ऑडियो म्यूट कीजिएगा मैम. आणि त्यानंतर वायू म्हणजे गॅसेस फॉर्म ऑफ मॅटर, पदार्थाची वायुरूप अवस्था. पाण्याची वायुरूप अवस्था कोणती आहे, वाफ. वाफ. करेक्ट. आता ज्यावेळी हा मॅटर वायुरूपात जातो त्यावेळी काय होतं, तो त्याला मोबिलिटी असते, म्हणजे हालचाल असते आणि पॉवर असते. हालचाल आणि पॉवर असते. वादळ आलं की काय होतं, घरं दारं सगळं, जर जोरात चक्रीवादळ आलं तर अख्खी घराच्या घरं, झाडाच्या झाडं पडून घराचे पत्रे उडतात. बरोबर आहे ना, आपण बघतो ना, म्हणजे किती पॉवर असते त्याच्यामध्ये, शक्ती असते. आणि आपल्या शरीरामधली, देहामधली सगळ्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन रिॲक्शनसाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. आणि तो ऑक्सिजन आपण वापरतो, तो प्राणशक्ती म्हणून आपण वापरतो. आणि हे वायुरूप महाभूत आपल्या देहामध्ये असतं. आणि हा ऑक्सिजन असल्याशिवाय अग्नी पेटवू शकणार नाही. म्हणून आग लागली की काय फवारणी करतात, आग विझवण्यासाठी कुठला वायू वापरतात, कुठला, कार्बन डायऑक्साईड. आणि म्हणून अग्नीचं ज्वलन होण्यासाठी आपल्याला देहामध्ये प्राणरूपी ऑक्सिजनची गरज असते. आणि इथर किंवा स्पेस,
इतर किंवा स्पेस याच्याबद्दल काय सांगू शकाल? पोकळी आकाशातली आपल्या शरीरातल्या असलेल्या सगळ्या पोकळ्या हे आकाशाचं तत्व आहे. म्हणजेच दुसऱ्या शब्दात कसं सांगता येईल त्याला? या सगळ्या प्रक्रिया जिथे घडतात त्याला स्पेस म्हणतात. आताच बघा ना, स्पेस मध्ये आपण काय काय करतोय. हे सगळे जे स्पेस आहे, प्रत्येक जण वेगळं काहीतरी करत असतं. आता मी शिकते, तुम्ही शिकताय, कुठल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये अनेक सर्जरी सुरू असतील, कुठल्या एखाद्या कारखान्यात अनेक प्रोडक्शन सुरू असेल. हे सगळं जिथं घडतं त्या जागेला स्पेस असं म्हणतात. आणि अर्थातच ही मोठी पोकळी असते. आणि आपलं सगळं जे एक्झिस्टन्स आहे, आपलं जे अस्तित्व आहे, ते सगळं या अवकाशात आहे. आणि ह्या स्पेसचा, आकाशाचा तन्मात्रा काय आहे? शब्द. काय आहे? शब्द. 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 आणि हा शब्द म्हणजे काय आहे? हा शब्द म्हणजे काय आहे? तरंग, लहरी, शब्द नाद. म्हणजे साऊंड. आणि इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर इट बी डिस्ट्रॉइड. आपण एनर्जी दुसरी निर्माण करू शकत नाही आणि त्या एनर्जीला नष्टही करू शकत नाही. ते फक्त ट्रान्सफॉर्म होतं. एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड ऑर क्रिएटेड. इट इज ओनली ट्रान्सफॉर्मेड. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेकडे ती ट्रान्सफॉर्म होती. जसं इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते, पाण्यावर विद्युत जनित्र फिरवतात, जलविद्युत शक्ती निर्माण होते, हायड्रो पॉवर. कोळशे जाळून इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते. अणुभट्ट्यामध्ये न्यूक्लिअर पॉवर वापरून वीज निर्मिती केली जाते. मग ती नंतर वीज कुठे साठवली जाते? पॉवर हाऊस मध्ये. आणि मग नंतर ती आपल्या घरापर्यंत ट्रान्सफॉर्मर्स मधून येते, म्हणून त्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतात. आपल्याला जेव्हा फॅन हवाय, आपण इलेक्ट्रिसिटीचं विद्युत शक्ती आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, पंखा फिरायला लागतो. आपल्याला रात्री एअर कंडिशनर लावायचंय, हवा थंड करण्यासाठी आपण त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो. म्हणजे त्या शक्तीचा एका शक्तीतून दुसऱ्या शक्तीमध्ये परिवर्तन आपण करतो. त्यामुळं ही जी एनर्जी आहे ती फक्त ट्रान्सफॉर्म केली जाते एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेवरती. आणि म्हणून जे सगळं व्हायब्रेशन्स, पहिल्यांदा काय होतं? आघात होतो, कुठल्या तरी गोष्टीचा आघात होतो. त्या आघातातून शब्द निर्माण होतो. आणि त्या आघातातून शब्द कसा निर्माण होतो? आघात झाली की हालचाल आली, हालचाल झाली की गती निर्माण झाली, गती निर्माण झाली की त्यातून नाद निर्माण झाला, आणि नादातून शक्तीचं प्रकटीकरण होतं. तर अशा पद्धतीने आयुर्वेदाची जी पंचमहाभूतांचं तत्वज्ञान आहे, अशा पद्धतीने या देहामध्ये आयुर्वेदाने पंचमहाभूतांचा वापर केलेला आहे. आम्हाला मेडिकल कॉलेजला असताना प्रश्न यायचा, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. पिंड म्हणजे आपला देह आणि ब्रह्मांड म्हणजे सगळं युनिवर्स. हे कसं ते सिद्ध करा. तुमच्या शरीरामध्ये पंचमहाभूतात्मक तत्व आहेत आणि संपूर्ण सृष्टीमध्ये पण तीच पंचमहाभूतात्मक तत्व आहेत. हे तुम्ही सिद्ध करा, असा प्रश्न यायचा. आणि मग त्यावेळी मग आपल्या देहामध्ये वायवीय भाग कोणता, पाण्याचा भाग कोणता, पृथ्वीचा भाग कोणता, हे एक्सप्लेन करायला लागायचं. आणि मग ह्याच्यावर माझ्याकडे एक पीपीटी आहे नेटच्या विद्यार्थ्यांसाठी.
मी एक पीपीटी तयार केली, त्या पण मी तुम्हाला दाखवते उद्या. त्याच्यामध्ये प्रत्येक पंचमहाभूताचे गुण, त्यांच्यापासून प्रकृती कशा बनतात, हे सगळं मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता प्रकृती म्हणजे काय? ज्यावेळी कन्सेप्शन होतं, म्हणजे एक जीव निर्माण होतं. आता माणसापुरतंच बोलायचं झालं तर स्त्री पुरुष रिप्रोडक्शन करतात, प्रजनन करतात. का? तर ती निसर्गाची इच्छा असते, आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण व्हावा. आणि सजीवांचं एक ते महत्वाचं लक्षण आहे. तर त्या कन्सेप्शनच्या वेळी जे काही कॉन्स्टिट्यूशन मिळतं त्यानुसार तुमची प्रकृती तयार होते. आई वडील उंच असतील, मुलं उंच होणार. आई वडील ठेंगू असतील, मुलं ठेंगू होणार. बरोबर आहे ना? आई वडील ज्या वर्णाचे असतील तशीच मुलं होतात. आई वडिलांचे नाक डोळे कसे असतात तेच इनहेरिटेड होतात. तर ती प्रकृती आपल्याला ज्यावेळी कन्सेप्शन होतं त्यावेळी कॉन्स्टिट्यूशन घडतं. आपल्या देहाचं एक कॉन्स्टिट्यूशन असतं काय, की प्रत्येकाची ताकद वेगळी असते, प्रत्येकाचा स्नायूंची ताकद वेगळी असते, प्रत्येकाचे जीन्स वेगळे असतात, त्यानुसार स्वभाव वेगळे असतात. हे एक अनुवंशिकतेनं आपल्या पूर्वजांकडून आपल्याला जे प्राप्त होतं त्याला प्रकृती असं म्हणतात. प्रकृती म्हणजे स्वरूप, नेचर, क्रिएटिव्हिटी किंवा फर्स्ट क्रिएशन. जे त्या ओरिजिनल ह्याच्यामध्ये होतं, निर्माणकर्त्यामध्ये होतं, ते जसंच्या तसं पुढच्या ऑफस्प्रिंग मध्ये येणं, याला मूल प्रकृती असं म्हणतात. आणि याच्यामध्ये आपले दोष साम्यावस्थेमध्ये असतात. त्याच वेळी आपली एक प्रकृती तयार होते. पण काही कारणामुळं अयोग्य आहार, अजीर्णत्वम, कुजीर्णत्वम, अतिजीर्णत्वम असं काही आपण रॉंग हे करतो, चुकीच्या पद्धतीने खातो, चुकीच्या पद्धतीने पाणी पितो किंवा नको त्यावेळी नको ते करतो. तर त्याच्यामुळं आपल्याला काही आजार निर्माण होतात, आपलं स्वास्थ्य बिघडतं, शरीराची साम्यावस्था बिघडते. प्रकृती म्हणजे एक प्रकारे शरीराची साम्यावस्था. शरीरामध्ये सप्तधातू, त्रिदोष, त्रिमल हे साम्यावस्थेत असणं त्याला प्रकृती असं म्हणतात. आणि ज्यावेळी याच्यामध्ये बिघाड होतो तेव्हा त्याला विकृती असं म्हणतात. ही आयुर्वेदाची बेसिक फिलॉसॉफी आपण इथं पाहिली. आता आपण उद्या की कन्सेप्ट ऑफ आयुर्वेद बघणार आहोत, गोल्स ऑफ आयुर्वेद बघणार आहोत. की कन्सेप्ट ऑफ आयुर्वेदाचे की कन्सेप्ट काय आहेत? आरोग्य अधिकाधिक प्रकारे. आज फक्त आपण प्रायमरी डेफिनेशन बघितली, उद्या याच्या इनडेप्थ मध्ये आपण जाणार आहोत. मला वाटतंय तुमच्या लेवलला, MA च्या लेवलला ज्या पद्धतीने आपल्याला जेवढं गरजेचं आहे, कारण तसं हे शिकवायचं म्हटलं तर खूप वास्ट आहे, पण